स्वप्नील रडत पंडित काकांना म्हणाला, काका, मला माफ करा. मी चुकलो. फार वाईट वागलो. मी तुमची माफी मागतो. पण काका, तुम्ही मला हवे आहात. मी तुमच्या पाया पडतो. पण तुम्ही आमच्याबरोबर परत आमच्या कंपनीत चला. कंपनीला व आम्हाला तुमची खूप गरज आहे. जर तुम्ही आला नाहीत तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण अनघादेव यांची दादाची माया ही कथा ऐकणार आहोत. आज मी तुम्हाला या कथेचा पहिला भाग वाचून दाखवणार आहे आणि पुढच्या भागामध्ये या कथेचा दुसरा भाग तुम्हाला ऐकायला मिळेल. दादा, आज 3 वर्ष झाली मी कंपनी जॉईन करून. 3 वर्ष कशी गेली कळलंच नाही. दादा म्हणाला, हो साक्षी, त्यावेळी तू माझं ऐकलंस म्हणून आज आपली कंपनी, तू व मी तिघही सुखात आहोत. साक्षी म्हणाली, खरं आहे दादा, तू त्यावेळी मला सावरलंस. कंपनीत एवढी मोठी पोस्ट दिलीस. माझ्या मनाची तयारी नव्हती. स्वप्नील 4 महिन्यांचा होता. अचानक कार अपघातात वरून गेला. आमच्या लग्नाला अवघं 1.5 वर्ष झालं होतं. आमची पण कंपनी होती, पण भावावर वरुणचा विश्वास होता. सासू सासरे, दीर जाऊ व त्यांचा मुलगा, मी, वरुण व आमचा छोटा स्वप्नील खुश होतो. स्वप्नील झाल्यावर संपूर्ण वेळ माझा त्याच्यात व घरकामात जात होता. लग्न झाल्यावर लगेच दिवस गेले, त्यामुळे मीही कंपनीत लक्ष दिलं नाही. अचानक नियतीनं घाला घातला. वरुण कंपनीच्या मीटिंगसाठी अहमदाबादला गेला, तो परत आलाच नाही. मोठा धीर असं वागेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. लग्नाआधी मी आपल्या कंपनीचं काम पाहतच होते. बाबांना मदत करतच होते. आणि तेव्हाच तर मीटिंगमध्ये मला वरुण व त्याचे बाबा भेटले. त्यांना मी एकदम पसंत पडले. वरुणचे बाबा म्हणाले, अशीच कर्तबगार सून आम्हाला मिळाली तर घरचा माणूस आम्हाला आमच्या कंपनीसाठी मिळेल. आणि म्हणून ते हट्टानं लवकर लग्न करून मला त्यांच्या घरी सून म्हणून घेऊन गेले. मी थोडी घरात रुळेपर्यंत मला दिवस गेले. मला एवढ्यात मूल नको होतं, पण वरुण खुश होता. मला मुलगा झाला. सगळे खूप खुश झाले. पण 4 महिन्यातच सगळा आनंद हिरावला गेला. वरुण गेल्यावर मोठे धीर एवढे कसे बदलले कळलंच नाही. त्यांनी मला सांगितलं, तू वयानं लहान आहेस. या घरात अडकून पडू नकोस. तू स्वप्नीलला घेऊन तुझं आयुष्य मार्गी लाव. सासू सासरे काहीच बोलले नाहीत. सासऱ्यांनी स्वप्नीलच्या हातात कोरा चेक दिला आणि म्हणाले, तू लिहिशील ती रक्कम तुला मिळेल. मी यापेक्षा काही करू शकत नाही. मी वरुणला भागीदार करणार होतो, पण असं काही विचित्र घडेल असं वाटलं नव्हतं ग पोरी. मला माफ कर. दादा, तू मला न्यायला आलास. तू तो चेक मला त्यांना परत द्यायला लावलास. माझी बॅग व स्वप्नीलला घेतलंस आणि मला म्हणालास, चल आपल्या घरी, म्हणून गाडीतून घेऊन आलास. खरंच दादा, तू तर माझा भाऊच आहेस. पण वहिनी बाहेरून आलेली. तिनं मला कधी परक केलं नाही, कधी टाकून बोलली नाही. तिनं खूप धीर दिला. तू मला आपल्या कंपनीत मोठी पोस्ट दिलीस. 2 महिने माझ्या मनाची तयारी करायला लागले, पण वहिनीनं खूप सपोर्ट केला. स्वप्नीलला स्वतः सांभाळलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. दादा विषय बदलण्यासाठी म्हणाला, चला साक्षी मॅडम, तुम्ही पण दमला आहात. फ्रेश व्हा. मी पण फ्रेश होतो. तुझ्या वहिनीला तुझी आवडती डार्क कॉफी करायला सांगतो. साक्षी फ्रेश झाली. स्वप्नील शांत झोपला होता. वहिनी स्वप्नीलवर जीवापाड प्रेम करत असे. कधी कधी तो वहिनीकडून साक्षीकडे पण येत नसे. जणू काही वहिनी त्याची आई आहे असं वाटत असे. दादा पण वडिलांची उणीव भासू देत नव्हता. साक्षी आवरून टेबलापाशी आली. पाहते तो दादा, वहिनी व मिस्टर पंडित बसले होते. पंडित त्यांच्याच कंपनीत GM होते. ते खूप हुशार, बोलणं मोजकं पण करारी. पटकन कुणालाही भुरळ पडेल असं वागणं. खूप शिस्तप्रिय होते.
कामात हलगर्जीपणा कधीच खपवून घेत नसत. दादाची व त्यांची भेट एकदा कुठल्या तरी कंपनीच्या ऑफिसमध्ये झाली. लवकरच मैत्री झाली. पंडित कधीच स्वतःबद्दल काही सांगायचे नाहीत. साक्षीचं लग्न झाल्यानंतर बाबा अचानक गेले. सगळी जबाबदारी दादावर पडली म्हणून दादानं पंडित यांना विचारलं, तुम्ही माझी कंपनी जॉईन कराल का? मला तुमच्यासारख्या शिस्तप्रिय हुशार माणसाची गरज आहे. 2 महिन्यांनी त्यांनी कळवलं, मी तयार आहे, पण मला महिन्यातले 4 दिवस सुट्टी हवीच. दादा काही न बोलता त्यांना हो म्हणाला. ते दादाच्या कंपनीत रुजू झाले. पण ज्यावेळी साक्षी वरून गेल्यावर स्वप्नीलला घेऊन परत माहेरी आली, तेव्हा ते म्हणाले, आता साक्षी मॅडम आल्या आहेत, माझी गरज नसेल तर मी रिझाईन करतो. त्यावर दादा म्हणाला, नाही, तुम्ही प्लीज सोडून जाऊ नका. कंपनीला व मला तुमची खूप गरज आहे. आणि म्हणूनच ते थांबले. आता अचानक त्यांना टेबलापाशी बसलेले पाहून साक्षीला आश्चर्य वाटलं. दादानं साक्षीला खूण केली व म्हणाला, अगं ये, मीच पंडितांना बोलावलं आहे. कॉफी घेता घेता बोलू. दादानं बोलायला सुरुवात केली. आपल्या कंपनीतल्या मालाला खूप मागणी आहे. त्यासाठी सध्या आपण अपुरे पडतोय, म्हणून मला असं वाटतंय की आपण वर्कर्स वाढवले पाहिजेत. कामाचे तास, सुट्या यांचं पण गणित बदलावं लागेल. त्यावर पंडित म्हणाले, मी बोलू का? दादा म्हणाला, काय रे, परवानगी कसली मागतोयस? तू माझा मित्र व कंपनीचा हितचिंतक आहेस. बोल, मला माहीत आहे तू नक्कीच योग्य तेच सांगशील. त्यावर ते म्हणाले, वर्कर्स तर वाढवावे लागतीलच, पण त्यासाठी आपल्याला अद्ययावत मशिनरी पण आणावी लागेल. आणि सुरुवातीला एक तरी नवीन मशिनरी आणून त्यावर जम बसला की दुसरी आणू. त्यासाठी आपल्याला बँकेतून कर्ज मिळेल व स्वतःचं खेळतं भांडवल आपल्याला वापरावं लागणार नाही. लगेचच आर्थिक बोजा पडणार नाही. दादा म्हणाला, हो, अगदी बरोबर. त्याचबरोबर कामगारांना जवळच क्वार्टर्स देऊ. त्यांचा वेळ वाचेल व त्यांची गैरसोय पण होणार नाही. साक्षी म्हणाली, दादा, माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. आपण खास लांबून येणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी पाळणाघर सुरू करावं. दादा म्हणाला, चला मग उद्यापासून कामाला लागा. पंडित, तुम्ही वर्कर्सना बोलावून या सगळ्याची माहिती द्या. मशिनरी कोणत्या आणायच्या, कुठून आणायच्या, काय बजेट होईल याचा आराखडा तुम्ही मला द्या. ऑल दी बेस्ट. असं म्हणत सगळे उठले. तेवढ्यात स्वप्नील उठून चालत चालत बाहेर आला. साक्षीनं त्याला घेतलं. त्याचे कपडे बदलले आणि ती त्याला घेऊन बाहेर आली. वहिनीला बघून स्वप्नील रडायला लागला, कारण रोज त्याला वहिनी बागेत घेऊन जात असे. त्याला बाहेर जायचं होतं म्हणून तो रडत होता. साक्षी त्याला घेऊन जायला निघाली तर जोर जोरात रडायला लागला. मग साक्षी वहिनीला म्हणाली, त्याला तूच हवी आहेस, तूच त्याला बागेत घेऊन जा. ठरल्याप्रमाणे सगळे कामाला लागले. नवीन मशिनरी येणार म्हणून कारखान्यात बदल करावे लागले. जवळचा प्लॉट घेतला. पंडित खूप अनुभवी होते. त्यांनी पटापट निर्णय घेऊन योग्य ती अरेंजमेंट केली व पाळणाघराचं व नवीन मशिनरीचं उद्घाटन झालं. सगळेच खूप खुश होते. कामगारांनी पण भाषणात दादाचं खूप कौतुक केलं. दादा पण पंडितांना या सगळ्याचं श्रेय द्यायला विसरला नाही. पंडित भाषणात म्हणाले, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात, मी घेतलेला निर्णय मान्य केलात, त्यातच सगळं आलं. नंतर ते दादाला म्हणाले, आता माझी उद्यापासून 4 दिवस रजा नेहमीप्रमाणे. ते कधीच कुठे जातो, का जातो, कशासाठी जातो, काही सांगत नसत. 1-2दा दादानं विचारायचा प्रयत्न केला तर ते म्हणाले, आपलं आधीच ठरलंय, तुम्ही मला विचारायचं नाही. दादा आज सुद्धा हो म्हणाला. पण त्याला पंडितांचं लगेच जाणं खटकलं. आजच नवीन मशिनरी बसवली आहे. 4 दिवसांनी गेले असते तर चाललं असतं.
पण दादा काही बोलला नाही. दादा साक्षीला म्हणाला, 4 दिवस थांबले असते तर चाललं असतं. त्यावर साक्षी म्हणाली, तू का नाही बोललास दादा? दादा म्हणाला, यावेळी कंपनीच्या कामात 10 दिवस उशीरच झाला त्याला जायला. मी काय बोलणार? साक्षी व दादा घरी आले. सगळेच खूप दमले होते. दिवसभराच्या धावपळीमुळे साक्षीला झोप पटकन लागली. 1 वाजता दादानं दार वाजवलं. ती घाबरत उठली. काय झालं दादा? दादा म्हणाला, सीमाला लेबर पेन सुरू झाले आहेत. आपण हॉस्पिटलला जाऊया. 4 वाजता कन्यारत्न झाल्याची बातमी आली. सगळे खुश झाले. मुलगी फारच गोड होती. सीमावहिनी शेवटपर्यंत ॲक्टिव्ह होती, त्यामुळे फार त्रास झाला नाही. सीमावहिनीची आई राहायला आली. कधीकधी स्वप्नील सीमाला खूप मिस करायचा. वहिनी त्याला पण घ्यायची. तिच्या आईला राग यायचा, पण वहिनीनं त्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. बारसं खूप थाटात झालं. सीमा साक्षीला म्हणाली, आत्यानं नाव ठेवायचं असतं, तुम्ही नाव ठेवा. साक्षी म्हणाली, सगळ्यांच्या आवडीचं नाव ठेवू. खूप नावं सुचवली गेली, पण एकही नाव पसंत पडत नव्हतं. नेमके त्याच वेळी काही कामानिमित्त घरी पंडित आले होते. जुई, केतकी, स्वराली अशी नावं होती. पंडित पटकन म्हणाले, केतकी नाव छान आहे. नाही म्हणजे तुम्ही ठरवा. सॉरी, पण पटकन बोलून गेलो. ते निघून गेले. ते नाव सगळ्यांना योग्य वाटलं. सर्वानुमते केतकी नाव ठेवण्यात आलं. कामाचा व्याप खूप वाढला होता. कंपनीची ग्रोथ छान होत होती. दादाच्या मुलाखती छापून येत होत्या. त्यात पण दादा नेहमी साक्षी व पंडितांना श्रेय देत असे. बऱ्याच वेळा दादा कामानिमित्त बाहेर असे. काही निर्णय घ्यायची वेळ आली की साक्षी पंडितांशी बोलून निर्णय घेत असे. पंडित साक्षीशी तेवढ्यापुरतंच बोलत आणि इतर वेळी ते त्यांच्या केबिनमध्ये असत. त्यांचं कामगारांवर बारीक लक्ष असे. केतकी आता चालू बोलू लागली होती. साक्षीनं त्या दिवशी तिचं रडणं ऐकलं व म्हणाली, वहिनी, काय तालात रडते ही. आपण हिला मोठी झाली ना की गाणं शिकवू. अजून थोड्या दिवसांनी मीच तिला गाणं शिकवीन. त्यानिमित्तानं माझी आवड पूर्ण होईल व कितीतरी वर्षांनी माझी पेटी बाहेर येईल. वहिनी, मी केतकीला सून करून घेणार, कारण मला गाणारी सून हवी आहे. तुमची लाडकी लेक तुमच्याजवळ राहील व मला छान सून मिळेल. अजून एक नातं तुझ्याबरोबर विहिणीचं. वहिनी हसली. म्हणाली, ताई, मुलांच्या आवडी बदलतात. त्यांचे मार्ग वेगळे. आपण त्यांना सक्ती नाही करायची. उगाच आपले संबंध बिघडायचे. वहिनीचं म्हणणं बरोबरच होतं. केतकी 2 वर्षांची झाली. दादा आणि वहिनी एकत्र कुठेच गेले नव्हते, म्हणून साक्षी म्हणाली, वहिनी, तुम्ही 4 दिवस कुठेतरी फिरून या. दादा जातो कुठे कुठे, तुला जाता येत नाही. मी बोलते दादाशी. साक्षीनं दादाला गळच घातली. मग दादा हो म्हणाला. वीकेंडला जायचं ठरलं. वहिनी 2-4 दिवस तयारी करत होती. दुसऱ्या दिवशी जायचं होतं. साक्षी रात्री आली. स्वप्नीलचं आवरलं होतं. त्याचा नाईट सूट मिळत नव्हता, म्हणून वहिनीला विचारायला गेली. वहिनी म्हणाली, अहो, तिकडे थंडी असेल ना, म्हणून बॅगेत भरला आहे. साक्षी म्हणाली, त्याचा नाईट सूट तू कशाला भरलास? वहिनी म्हणाली, अहो, असं काय करताय? उद्या जायचं नाही का आम्हाला? साक्षीनं कपाळाला हात लावला. अगं, वेडी आहेस का वहिनी? तुम्ही 3 जाणार आहात, स्वप्नील नाही. वहिनीच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणाली, मला स्वप्नीलशिवाय चैन नाही पडणार. आपल्या गाडीनं तर जायचंय. हे पण आहेत बरोबर. नका काळजी करू. साक्षीनं वहिनीला मिठीच मारली व म्हणाली, माहिती आहे वहिनी, पण मला सुद्धा आई होऊ दे ग त्याची. मी तुझ्या मुलाला नीट सांभाळेन. तुझ्यासारखीच त्याची काळजी घेईन. ऑफिसला जाणार नाही. दादा पण ऐकायला तयार नव्हता, पण साक्षीनं ठरवलंच होतं
की तिघांनाच पाठवायचं? ऑफिसमध्ये दादा नसल्याने काम खूप होतं, जबाबदारी होती, म्हणून थोडा वेळ साक्षीला ऑफिसला जावं लागत होतं. दुपारी ऑफिसला गेली तेव्हा थोड्या वेळातच लक्ष्मीचा फोन आला. बाळाला ताप आहे, बाळ खूप रडतोय, तुम्ही लवकर घरी या. साक्षीनं लगेच निघण्याचा निर्णय घेतला. पंडितांना सांगितलं. पंडित म्हणाले, सॉरी, दादा नसताना तुम्ही अचानक घरी जात आहात म्हणून विचारतोय. सगळं ठीक आहे ना? साक्षीनं सांगितलं. स्वप्नीलला खूप ताप आहे म्हणून मी घरी जाते. ती घरी गेली. मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवल्या आणि शेजारी बसून राहिली. रडून रडून तो दमला होता. त्याला झोप लागली. कंपनीतून घरी जाताना पंडित स्वप्नीलला पाहायला घरी आले. तोवर स्वप्नीलला परत ताप चढला होता. तो खूप रडत होता. साक्षीला काळजी वाटू लागली. पंडित म्हणाले, आपण ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊया. पंडित व साक्षी स्वप्नीलला घेऊन डॉक्टरांकडे गेले. औषध घेऊन परत घरी आले. पंडित जाताना म्हणाले, तसंच काही वाटलं तर फोन करा, काळजी घ्या. स्वप्नील काहीच खात नव्हता. औषध द्यायचं होतं म्हणून साक्षीनं कसे तरी मऊ भाताचे 2च घास भरवले. औषधानं त्याला झोप आली. पण तो झोपेत सुद्धा मी 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 असं सारखं म्हणत होता. वहिनीचा फोन दिवसातून 4 वेळा तरी यायचा. आजही आला, पण साक्षीनं काही सांगितलं नाही. आत्ताही खूप ताप होता. औषध देऊन सुद्धा ताप उतरत नव्हता. दुसऱ्या दिवशी सुद्धा भरपूर ताप होता म्हणून साक्षी ऑफिसला गेली नाही. पंडितांना काळजी वाटू लागली म्हणून ते घरी आले. त्यांनी पाहिलं तर ताप खूप वाढला होता. त्यांनी लगेचच गाडी काढली आणि डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी स्वप्नीलला लगेच ॲडमिट करून घेतलं. सगळ्या टेस्ट केल्या. संध्याकाळी रिपोर्ट आले. सगळे रिपोर्ट नॉर्मल होते, तरी ताप उतरत नव्हता. डॉक्टरांनी केबिनमध्ये साक्षीला व पंडितांना बोलावलं. डॉक्टरांना पंडित स्वप्नीलचे बाबाच वाटले, पण साक्षीनं उलगडा केला. डॉक्टर म्हणाले, रिपोर्ट नॉर्मल आहेत. मला काही त्याच्या तब्येतीत प्रॉब्लेम वाटत नाही. राहता राहिला प्रश्न ताप का निघत नाही. पण मला सांगा, त्याच्या जवळपासची व्यक्ती दुरावली आहे का? तो सारखं मी 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 म्हणतो. ही व्यक्ती कोण आहे? मग साक्षी म्हणाली, माझी वहिनी, त्याची मामी. डॉक्टर म्हणाले, त्यांना शक्य तितक्या लवकर बोलावून घ्या. ताप डोक्यात जायची शक्यता आहे. साक्षी घाबरली. पंडितांनी धीर दिला. ते दिवसभर स्वप्नीलजवळ बसून होते. साक्षीला प्रश्न पडला, वहिनीला फोन करून सांगावं का नाही? ते तिघं मजेत असतील, आपण त्यांना असं परत बोलावणं बरं नाही. डॉक्टर परत रात्री व्हिजिटला आले. ताप खूपच होता म्हटल्यावर डॉक्टरांनी विचारलं, मिमीला बोलावलं का? पंडितांनी नाही म्हटलं व लगेच त्यांनी दादाला फोन लावला. सर्व हकीकत दादाला सांगितली. वहिनीनं साक्षीला फोन केला. ती खूप चिडली होती. खूप रडत होती. खूप काळजी वाटत होती तिला. आम्ही लगेच निघतोय असं म्हणून तिनं फोन ठेवला. रात्रभर पंडित हॉस्पिटलच्या बाहेर बसून होते. साक्षीला वहिनी व दादा येत आहेत म्हटल्यावर जरा धीर आला. सकाळी 11 तरी वाजणार होते त्यांना यायला. साक्षीला झोप येतच नव्हती. स्वप्नीलचं मी 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 करत रडणं सुरूच होतं. 11:30 वाजता दादा वहिनी थेट हॉस्पिटलमध्येच आले. बाहेर पंडित बसूनच होते. वहिनी धावतच आत आली. तिची नजर स्वप्नीलला शोधत होती. तिनं त्याला पाहिलं व दरवाजातून हाक मारली, नील. कारण वहिनी स्वप्नीलला लाडानं नील म्हणत असे. स्वप्नील कावरा बावरा झाला. त्याची नजर त्याच्या मिमीला शोधायला लागली. वहिनी धावत आली. तिनं नीलला उचलून घेतलं. तू पटकन बरा हो, मी आता तुला सोडून कुठे जाणार नाही. तो तिच्या गळ्यात पडून रडत होता. मिमी मिमी म्हणत होता. ती त्याला मांडीवर घेऊन बसून राहिली. ताप उतरला. संध्याकाळी 4 वाजता डॉक्टर आले. स्वप्नील तिच्या मांडीवर खेळत होता. डॉक्टर खुश झाले व म्हणाले,
एक डॉक्टर केवळ औषधं देऊन पेशंट बरा करू शकत नाही, पण प्रेमात एवढी ताकद आहे, नुसत्या जवळ असण्याने आजार बरा होऊ शकतो. हीच का मिमी? डॉक्टरांनी तपासलं व म्हणाले, त्याचं औषध त्याला मिळालंय, तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकता. कंपनीचं काम खूप छान चाललं होतं. दुसरी अद्ययावत मशिनरी आणायचं ठरलं. परत त्यासाठी लागणारी तयारी सुरू झाली. अधूनमधून काही मीटिंग पंडित व साक्षीला अटेंड कराव्या लागत होत्या. दादाचा पंडितांवर खूप विश्वास होता, पण पंडित कधीही मोकळेपणाने बोलत नसत किंवा उगाच सलगी पण करत नसत. वहिनीला बरं नव्हतं म्हणून साक्षी घरीच थांबली होती. साक्षी वहिनीला म्हणाली, चल आपण डॉक्टरांकडे जाऊ. वहिनी म्हणाली, नको, डॉक्टर काय सांगणार आहेत माहीत आहे. साक्षी म्हणाली, ते काही नाही, उगाच टाळाटाळ करू नकोस. त्यावर वहिनी लाजत म्हणाली, स्वप्नील व केतकीला नवीन भावंड आणणार आहे. साक्षी जोरात ओरडली, वहिनी खरंच? मानेनच ती हो म्हणाली. त्याच वेळी साक्षीनं ठरवलं, अजून एक बाई कामाला ठेवायची. वहिनी, तू फक्त देखरेख करायची व कामं बाईकडून करून घ्यायची. तुला आरामाची गरज आहे. वहिनी म्हणाली, काही आराम नकोय, मला काही होत नाही, उगाच वजन वाढेल. स्वप्नील शाळेत जाऊ लागला होता व केतकी नर्सरीमध्ये जात होती. लक्ष्मी सगळं त्यांचं आवरून देत असे. ड्रायव्हर शाळेच्या वेळेत मुलांना घेऊन जात असे व आणून सोडत असे. एकदा वहिनी मुलांना घेऊन बागेत गेली होती. बरोबर लक्ष्मी होतीच. वहिनीची शाळेतली मैत्रीण तिला बागेत भेटली. मुलं खेळत होती. स्वप्नील तिला मिमी म्हणत असे, त्यामुळे केतकी पण तिला मिमी म्हणू लागली. दोन्ही मुलं वहिनीला मिमी म्हणत होती, त्यामुळे वहिनीची मैत्रीण म्हणाली, काय ग, चांगले मुलगा मुलगी असताना तुझ्याकडे परत न्यूज दिसते. आजकाल 2 मुलं सुद्धा नको असतात आणि तू तिसरा चान्स घेते आहेस. तुला काय कमी आहे म्हणा. तरी पण वहिनीनं तिला स्वप्नील आपला मुलगा नाही असं सांगितलं नाही. लक्ष्मीला मात्र राग आला. वहिनीनं लक्ष्मीला शांत केलं, पण लक्ष्मीनं आल्यावर सगळी हकीकत साक्षीला सांगितली. मुलं बाहेर खेळत होती. साक्षी पण वहिनीला म्हणाली, वहिनी, तू का नाही सांगितलंस तिला? तिचं बोलणं उगाच ऐकून घेतलंस. वहिनी म्हणाली, अहो, त्यावेळी मुलं माझ्याजवळ होती. मी तसं सांगितलं असतं तर स्वप्नील लहान असला तरी त्याला ते जाणवलं असतं. आणि ठीक आहे, ती बोलली म्हणून मला काही फरक पडत नाही, पण माझ्या बोलण्यानं नीलला फरक पडला असता. साक्षीनं मनाशी विचार केला की ही कोण आहे त्याची? मामी असून पण एवढा विचार करते आणि त्याचे सख्खे आजी आजोबा त्याची साधी चौकशीही करत नाहीत. सीमाला दुसरी मुलगी झाली. तिचं नाव स्वरा ठेवण्यात आलं. दादा एक दिवस अचानक साक्षीला म्हणाला, चल आज आपण नाशिकला जाऊ. साक्षीनं विचारलं, काय आहे तिकडे? दादा म्हणाला, चल तर खरं. दादा तिला एका सुंदर बंगल्यात घेऊन गेला. आजूबाजूला मस्त जागा, अंगणात झोपाळा, मस्त बाग, फारच सुंदर होता बंगला. दादा साक्षीला म्हणाला, कसा आहे? साक्षी म्हणाली, अरे, कुणालाही आवडेल असाच आहे. दादा म्हणाला, हो, पण तुला आवडला का? साक्षी म्हणाली, हो दादा, आवडला. तिथे बंगल्याचा मालक होता. दादा त्याला म्हणाला, मी 2 दिवसात येतो परत. 2 दिवसांनी दादा नाशिकला गेला व रात्री परत आला. मुलं झोपली होती. आल्या आल्या साक्षीच्या हातात एक फाईल आणि किल्ल्या दिल्या व म्हणाला, अभिनंदन. साक्षीला काही कळलंच नाही. ती म्हणाली, कशाबद्दल दादा? तो म्हणाला, परवा आपण तो बंगला पाहिला ना, तो आपण तुझ्यासाठी घेतला आहे. ती आश्चर्यानं म्हणाली, दादा, तू मला? ती पुढे बोलण्याआधी दादानं तिला हात धरून खाली बसवलं व म्हणाला, मी तुला काय सांगतोय ते तू नीट ऐक. तो आपण बंगला घेऊन ठेवला आहे.
सुटीत मुलांना घेऊन तिथे राहायला जाऊ. पण उद्या स्वप्नील मोठा झाल्यावर त्याचं स्वतःचं, तुझं असं त्याला काहीतरी हवं ना, म्हणून ही व्यवस्था, बाकी काही नाही. मालकीनबाई, एवढा बंगला घेतलात, आम्हाला पार्टी तरी द्याल की नाही? या बोलण्यानं साक्षीला हसायला आलं. तिनं मनाशी विचार केला, दादा किती विचार करतो पुढचा. वरुणची मला खूप आठवण येते, पण काय करणार. दादा मागे दोनदा म्हणाला होता, तू मला अजिबात जड नाहीस, पण तुझं लग्न करून तू संसार करावास. पण दोन्ही वेळा मी दादाला म्हणाले, नाही, मी वरुणला विसरू शकत नाही. त्यानंतर दादानं साक्षीच्या लग्नाचा विषय अजिबात काढला नाही. साक्षी ऑफिसला जाताना वहिनीला म्हणाली, आपण आज सगळे बाहेर जेवायला जाऊ. दादा मीटिंगसाठी आधीच ऑफिसला गेला होता. तिथेच दादाला सांगितलं. त्यानं पंडितांना पण बोलवलं. स्वप्नीलला ते आवडलं नाही, पण तो काही बोलला नाही. आता मुलंही मोठी झाली होती. बऱ्याच वेळा कंपनीबाबतचे निर्णय घेताना अनुभवी म्हणून पंडितांबरोबर बोलणं होत असे. यावर्षी दादाला बेस्ट उद्योजक म्हणून पुरस्कार मिळाला. त्यानिमित्तानं कंपनीत कार्यक्रम होता. साक्षीनं केतकीला गाणं शिकवलं होतं. खूप गोड आवाज होता तिचा. स्वप्नीलला गाणं आवडत नसे, पण तो गिटार वाजवायचा. स्वरा अभ्यासात खूप हुशार होती. तिनं पहिला क्रमांक कधीच सोडला नाही. कंपनीतल्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला वहिनीनं आग्रह केला म्हणून साक्षीनं स्वागतगीत गायलं. आत्तापर्यंत ती गाणं म्हणू शकते हे कुणालाच माहीत नव्हतं. सगळ्यांना आश्चर्य व कौतुक वाटलं. केतकीनं पण गाणं म्हटलं. स्वप्नीलनं गिटार वाजवली. सगळ्या कामगारांनी काही ना काही परफॉर्म केलं. कार्यक्रम उत्तम पार पडला आणि सगळे निघाले तेव्हा पंडितांनी साक्षीचं खूप कौतुक केलं. आत्यासारखाच केतकीचा आवाजही छान आहे. स्वप्नील, तू सुद्धा छान गिटार वाजवलीस. पण स्वप्नील जरा त्यांच्याशी तुटक वागला हे साक्षीच्या लक्षात आलं. खूप उशीर झालाय, घरी चला, मला झोप आली आहे, सकाळी लवकर लेक्चर आहे, असं म्हणत स्वप्नीलनं काढता पाय घेतला. साक्षीच्या मनात आलं, मुलं मोठी झाली की त्यांच्या आवडीनिवडी व स्वभाव बदलतो. पण पंडित तर मुलांच्या लहानपणापासून आमच्याकडे येत आहेत. साधा सरळ माणूस स्वप्नीलला का आवडत नाही? तिच्या डोक्यातून हा विषय जात नव्हता. दादा बऱ्याच वेळा बाहेर जात असे कामानिमित्त, त्यामुळे बरेचसे निर्णय पंडित व साक्षीला घ्यावे लागत. कधी स्वप्नील कंपनीत आला आणि पंडित व साक्षी कुठल्या विषयावर बोलत असले, एकाच केबिनमध्ये असले, तर त्याला राग यायचा. आजकाल स्वप्नील जरा विचित्रच वागत असे. साक्षी व पंडित खूप वर्ष काम एकत्र करत होते, त्यामुळे थोडं पर्सनल बोलणं होत असे, पण ते स्वतःबद्दल मात्र फार काही बोलत नसत. त्यांना क्वचितच फोन येई. या कथेचा पहिला भाग इथेच संपला. पुढच्या भागामध्ये आपण याच कथेचा दुसरा भाग ऐकणार आहोत. आज मी वाचलेला दादाची माया या कथेचा पहिला भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू याच कथेच्या दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.